हॅलो हाय फ्रेंड्स, कसे आहेत सर्व? मस्त ना? तर आत्ता वाजलेत 8:45 वाजलेले आहेत. मी सकाळी 7 वाजता सासूबाईंसोबत फळांचं दुकान लावून आलेली आहे. त्यानंतर आता घरात आली. गणपती बाप्पांना हार घातलाय. इथे दुर्वा आहे, तर दुर्वा आता मी निवडते. एवढेच झालेले आहेत निवडून. आणि त्यानंतर आज आहे घरामध्ये पूजा. तर आज गणपती बाप्पांना घरात बसून 10 दिवस झाले, तर आज आमच्या घरात सत्यनारायणची पूजा आहे. तर त्यासाठी मला तयारी करायची आहे. तर सर्वात आधी मी इथल्या बेडशीट चेंज करणार आहे. शंभू इथं झोपलेला आहे. त्यानंतर आम्ही सत्यनारायणची पूजा दुपारी घालणार आहे. महाप्रसाद करायचा आहे. तर आता आम्ही गणपती बाप्पाची आरती करणार आहे. दुर्वा निवडून झालेली. चला आता आरती करायची. गणपतीचा जय जयकार. सगळ्यांनी आरती घ्या. तर आता इथे मी ही बेडशीट चेंज करायला घेते. आणि आता ही बेडशीट घालणार मी व्हाईट कलरची, आणि ही जी आहे ती काढून टाकणार आहे. तर आता बघा माझी बेडशीट चेंज करून झालेली आहे. व्हाईट कलरची बेडशीट मी घातलेली आहे. फक्त आता मला फरशी पुसायची आहे आणि त्यानंतर मग पूजेची मांडणी करायला घ्यायची आहे. तर आता इथे मी प्रसादाचा शिरा करायला घेतला आहे. त्यासाठी इथे 1.25 पावशेर साखर आणि 1.25 पावशेर रवा घेतलेला आहे. तर आता मी प्रसादाचा शिरा करायला चालू करते. तर हा रवा आता ब्राऊन रंगाचा होईपर्यंत, गोल्डन ब्राऊन रंगाचा होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे छानसर असं, आणि हलवत राहायचं सारखं, म्हणजे खाली चिकटणार नाही. तर इथे रवा गोल्डन ब्राऊन रंगाचा झाला आहे. त्याचबरोबर इथे मी काजू, बदाम आणि मनुके तुपामध्ये तळून घेतलेले आहेत. तर इथे जेवढा रवा आहे तेवढं मी तूप घेणार आहे. आणि हे आपलं घरचं तूप आहे, घरी बनवलेलं एकदम शुद्ध. तर आता मी ह्याच्यात तूप घालून घेते. तर एकदम छान असं तुपात भाजून घेणार आहे परत एकदा रवा. बघा किती छान खरपूस झालेला आहे. त्यात आता हे मनुके आणि बदाम आणि काजू जे तुपात तळले ते सुद्धा घालून घेणार आहे. ते रवा सुद्धा छान असा खरपूस झालेला आहे आणि पाणी सुद्धा उकळायला लागलेलं आहे. तर हे उकळलेलं आता पाणी आहे ते मी या रव्यात टाकणार आहे. तर आता पाणी टाकून झालेलं आहे. त्यानंतर ही जी साखर आहे मोजलेली ती टाकायची. त्यानंतर ही विलायची पावडर वाटली मी ती टाकणार आहे.
5 मिनिटात मी झाकण ठेवणार आहे. वाफेत शिरा तयार होईल. तर इथे एकदम मस्त असा प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे. मस्त खमंग असा वास सुटलेला आहे. हा आमचा प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे. इथे सर्व पूजेची भांडी मी धुवून ठेवलेली आहेत आणि नळाला तर स्वच्छ पाणी आलेलं आहे, तर पाणी भरून ठेवणार आहे. इथे आमची पूजेची सर्व तयारी झालेली आहे. फक्त ब्राह्मण काका यायचे बाकी आहे. भगवान मुनी म्हणाले, हे मुनी आपण कोणत्या कामाच्या त्याला व तुमच्या मनात काय ते सर्व मला सांगा. मी त्याचे समजणार म्हणाले, हे भगवंता मूर्ती लोकात किंवा लोकात आपण केलेला पाप करण्यामुळे आनंद प्रकार करणारी व्रत हे व्रत सूर्यास्तानंतर 2 तासाने सत्यनारायणाचे पूजन करावे. केळी तो शुद्ध साखर गव्हाचा रवा याने केलेला प्रसाद जय 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 पांडुरंगा व हरी पांडुरंगा माई वल्लभा राहीचा वल्लभा पावे इथे आमच्या सत्यनारायणाची पूजा झालेली आहे आणि प्रसाद सुद्धा वाटून झालेला आहे. आरती झाली आहे गणपती बाप्पाची.